नमस्कार. मी दिनेश जाधव, CEC डिस्ट्रिक्ट मॅनेजर. तर आज आपल्याला काही ग्रुपवरती तुम्हाला आयुष्मानच्या ह्याच्यासाठी माहिती भरण्यासाठी एक लिंक आलेली आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला डेटा भरायचा आहे. तर तो डेटा कशासाठी भरायचा आहे आणि कुणी भरायचा आणि कुणी नाही भरायचा, आणि त्याच्यानंतर त्याचे रेफरन्स ID किंवा रेफरन्स PDF कशी जनरेट करायची हे तुम्हाला आज सांगणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर जे CECV आयुष्यमान भारतमध्ये काम करतात त्यांची युजर ID चालू होते आणि त्यांनी रेग्युलर बेसिसवर अजूनही काम करतात, पण त्यांचा चुकीचा मोबाईल नंबर किंवा चुकीचं CEC ID असं काहीतरी झालेलं असेल किंवा चालू असेल, किंवा काहींनी आता ज्यांचं CEC ID आयुष्यमान भारतसाठी रेग्युलर बेसिसवर KYC न केल्यामुळे डिॲक्टिव्हेटेड असा मेसेज येत असेल, आणि नवीन CECV आयुष्यमान भारतला ऑपरेटरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, या तिन्ही गोष्टी आज आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. सुरुवातीला तुम्हाला बघायचं की तर गुगलला गेल्यानंतर सुरुवातीला जे काही आयुष्यमान पोर्टल आहे, आपला आयुष्यमान पोर्टलच्या बेनिफिशरी मधून कुठून तुम्हाला हे करायचे. इथं बेनिफिशरी म्हणून PMJY बेनिफिशरी म्हणून एक पोर्टल येतं, त्या पोर्टल ओपन करायचं आहे. ते पोर्टल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या अशा प्रकारचं पोर्टल येईल. इथं बेनिफिशरी काय असतं की रेग्युलर जो काही ज्याचं कार्ड आहे किंवा जो काही लाभार्थी आहे तो स्वतःही इथं बेनिफिशरी मध्ये जाऊन त्याचा मोबाईल नंबर वगैरे टाकून काढू शकतो कार्ड. तर CEC साठी काय आहे, CEC साठी इथं ऑपरेटर म्हणून आहे. इथून तुम्ही मोबाईल नंबरनं लॉग इन करायचं असते. आता सुरुवातीला आपण नवीन युजरसाठी, आता नवीन जे काही विलीत किंवा ज्यांनी आयुष्यमान भारतमध्ये ज्यांचा ऑपरेटर ID तयार नाही की अनेबल टू लॉग इन असं काहीतरी सांगते, तर त्यांनी इथं साइन अपला जायचं, ऑपरेटर सिलेक्ट करायचंय, नंतर साइन अपला. आता हे काय आहे की फक्त शुक्रवारी याचा ऍडमिन कोड येत असतो. ऍडमिन कोड आल्याच्या नंतरच तुम्ही इथं या साइन अप मधून ऍडमिन कोड टाकून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही. दर शुक्रवारीच फक्त कोड येतो आणि तो 24 तासासाठी व्हॅलिड असतो. इथं साइन अपला गेल्याच्या नंतर हे असं पोर्टल येतंय. या पोर्टलवरून तुम्ही ते हे करायचं, साइन अप करून माहिती भरून आयुष्यमानचं जे काही ऍडमिन कोड असेल ते टाकून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्या पुढं प्रोसिजरला जायचं. आता जवळपास नवीन रजिस्ट्रेशनची आणि ज्यांचं आता बऱ्याच जणांना अडचण आली की रेफरन्स ID काढायचा कुठून, तर ते दोन्ही पण जवळपास सेमच आहेत. त्या चेक करायच्या कशा करायच्या हे तुम्हाला सांगतो. तर इथं बघा, आता इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचंय. ज्यांचं लॉग इन असेल त्यांनी मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला अदर OTP साठी OTP जातो. OTP गेल्याचा अर्थ तुमचा आयुष्यमानचा जो काही हे आहे ऑपरेटर ID तो तयार आहे, आणि लॉग इन झाल्याच्या नंतर इथं तुमचं आयुष्यमानचं पोर्टल लॉग इन होते. हे झालं रेग्युलर बेसिसवर KYC करणाऱ्यांसाठी, ज्यांचे ID सध्या चालू आहेत. पण ज्यांची ID तुम्ही इथं लॉग इन करताना तुम्हाला एरर येतोय किंवा कॉन्टॅक्ट टू युअर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, तर त्यांच्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्मचे PDF फॉर्म आहे तो ग्रुपवरती टाकलेला आहे. त्या फॉर्म मधून तुम्हाला तुमची माहिती भरून दिलेल्या खाली 2 मेल ID, त्या मेल ID वरती तुम्हाला तो फॉर्म अपलोड करायचा आहे आणि मेल करायचा आहे, आणि लिंक पण दिलेली त्याच्यामध्ये माहिती भरायची. आता हे झालंय ज्यांचं नवीन ID होता आणि ज्यांचं रेग्युलर बेसिसवरती किंवा कॉन्टॅक्ट टू ॲडमिनिस्ट्रेटर असा एरर येतोय यांच्यासाठी सोल्युशन. आता याच्यानंतर दुसरं आहे की जे सध्या आता तुम्हाला ग्रुपवरती लिंक दिलेली, तर त्या ग्रुपवरती लिंक दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स ID काढायचा कुठून आणि त्याची PDF कुठून डाउनलोड करायची, तर ते तुम्हाला सांगणार आहे. इथं CEC लॉग इन वगैरे काही करायचं नाही, इथं साइन अपला क्लिक करायचं. साइन अपला क्लिक केल्याच्या नंतर हे नवीन पोर्टल हे जे काही ओपन होईल, तर इथं साइन अप करायचं नाही, इथं जायचं लॉग इनला, कारण की तुमचा युजर ID ऑपरेटर ID चालू आहे. फक्त अशांनीच लिंक भरायची ज्यांचा ऑपरेटर ID चालू आहे, अशांनीच इथं लॉग इनला जायचं. लॉग इनला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल ज्यानं तुम्ही ऑपरेटर ID चा लॉग इन करतात तो टाकायचा आहे. व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर परत आधार OTP येईल, खाली कॅप्चा जो येईल तो टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे, नंतर इथं जो काही आधारचा OTP येईल तो टाकायचा आहे.
आणि लॉग इन करायचे. हे फक्त ज्यांचे रेग्युलर बेसिसवरती युजर आय डी चालू आहे अशांसाठी. त्याच्यानंतर हे असं पेज ओपन होईल. ज्यांना नवीन आय डी करायचं त्यांच्यासाठी पण सेम इथूनच प्रोसिजर आहे. लॉग इन केल्यानंतर साइन अप केल्यानंतर इथपर्यंत प्रोसेस येईल. आता इथं आल्यानंतर ते काय करायचंय, रेफरन्स आय डी कुठून करायचा आहे, तर रेफरन्स आय डीसाठी इथं जायचंय. इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड PDF करायची. डाउनलोड PDF केल्यानंतर इथं तुमची डाउनलोड PDF डाउनलोडमध्ये हे करायची आणि त्याच्यानंतर ही PDF जी काय आहे ती तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला हे बघा इथं तुमचा रेफरन्स आय डी भेटतो, हा जो काय असेल तो, आणि इथं तुम्ही चेक करायचं तुमचा CSC ID काय आहे. तर हे तुम्ही माहिती तुमची याच्यामधून चेक करायची. तर अशा प्रकारे तुम्ही इथून तुमचं रेफरन्सची PDF आणि रेफरन्सचा ID हे तुम्ही डाउनलोड करून तिथं अपलोड करा. आणि त्याच्यानंतर हे झालं, तर हा विषय झाला. तर ज्यांना फॉर्म वगैरे भरायचा आहे, ऑपरेटर आय डी चालू आहे अशांसाठी, आणि त्यांनी लिंक पण भरून त्यावरती रेफरन्स आय डी आणि ते अपलोड करायचे. आता नवीनसाठी काय, नवीन ज्यांना यायचं त्यांनी दर शुक्रवारी हे बघा इथं ॲड रोलला जायचं. ॲड रोलला गेल्यानंतर इथं माहिती दिलेली असते. इथं तो ॲडमिन कोड लागतो, हा फक्त शुक्रवारी येतो. तो ॲडमिन कोड शुक्रवारी येतो, त्याच्यामुळे हे फक्त युजर रजिस्ट्रेशन फक्त शुक्रवारीच होते आणि तो 24 तासासाठी व्हॅलिड असतो. तर अशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन आणि त्याच्यानंतर जुनं जे काय आहे तुमचं इथं बघा अपलोड म्हणून दाखवतंय. तर याच्यासाठी तुम्ही ते इथून लॉग इन करू शकता. आता इथं काहींचं रिजेक्टेड असेल तर त्यांनी पण शुक्रवारी दुसऱ्या कोणाच तरी CSCचा आधार नंबर टाकून त्याचं CSC ID तुमचं टाकून तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, कारण तुमचा आधार नंबर तिथं रिजेक्टेड झालेला आहे. तर असं हे करू शकता तुम्ही. आता ज्यांचं मेन म्हणजे ज्यांना लिंक भरायची होती त्यांनी इथं जायचं. रेफरन्स नंबर तुमचा इथं तयार असतो डाउनलोड डिटेल्समध्ये. तिथून तुम्ही रेफरन्स ID आणि तुमची PDF डाउनलोड करून ती गुगल फॉर्ममध्ये अपलोड करा. धन्यवाद.